अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. आज मी आपल्याला आपल्या घरामध्ये कोहळा बांधणं गरजेचं आहे का, आपण बांधला पाहिजे का आणि कशासाठी आपण बांधत असतो त्याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे. आपण चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा, म्हणजे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुचरित्राची आणि नवनाथ पारायणाबद्दल माहिती भेटेल. कोहळा काय होतं, एका जणांनी बांधला, सगळ्या गल्लीमध्ये सगळ्यांनीच बांधला, असं खूप जणांचं होतं. काही काही जण पौर्णिमा अमावस्या त्याची बांधायची पद्धत, बांधणं गरजेचं आहे का, आणि खरंच कोहळा बांधल्यानंतर घरावर नजर राहते का, आपली नजर लागत नाही का, त्याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझ्या स्वतःच्या घरावर मी कधी आजपर्यंत कोहळा बांधलेला नाही बांधला मी, गरजच नाही पडली. कारण की कोणाच्या घरामध्ये बांधायला पाहिजे, कोणाचं नाही बांधलं पाहिजे हे लक्षात घ्या. अमावस्या आली, खूप जण जाता बाजूच्याने बांधलं मग आपण पण बांधा, हे नुसतं एक गैरसमज आहे. आपण कसं म्हणतो, मग देवघरामध्ये एकाने जर यंत्र आणले असेल तर दुसरा पण आणतो. हे कसं असतं, हे माउथ पब्लिसिटी आहे. कोहळा ऍक्च्युअल म्हणजे जो कोहळा असतो तो आपण तोडल्यानंतर, म्हणजे त्याला चाकूचं नाही पाहिजे, त्याला तोडताना चाकूचा धार नाही लागला पाहिजे असं पूर्वीचे लोक म्हणायचे. किंवा तोडल्यानंतर त्याला जमिनीवर ठेवायचं नाही, लक्षात ठेवा. त्याचं मुख्य जमिनीवर ठेवायचं नाही त्याला. पण आजकाल काय होतं, आपण कुठेही मार्केटमधून विकत घेतो, ते खाली ठेवलेले असतात, तुटताना पण खाली ठेवलेले असतात. तसे कोहळे चालतच नाही. पहिली गोष्ट नाही चालत, शास्त्रानुसार खाली ठेवणं नाही चालत, त्याला खाली ठेवायला नाही चालत. तरी पण आपण कुठूनही कोहळा आणला, या कोहळा जे आहे दिल्ली साईड ते उत्तर प्रदेश तिकडच्या साईडला या कोहळाचं बर्फी तयार करतात. बर्फी खातात, ते बर्फी तयार करता यायची, छान बर्फी होती त्याची. आणि आपल्या इथे काय करतात, खूप जण ते कोहळा आणता, कोणी सांगतं, शेजारी पाजारी सांगतं, आणल्यानंतर तसंच लटकून देतात. काही काहींच्या घरातून ते वास्तुदोष म्हणतात, काही काहींच्या कोहळामधून पाणी येतं, असं खूप जण म्हणतात की गुरुजी त्यांच्या कोहळामधून पाणी येतंय, वास्तुदोष आहे, कोहळा खराब होतो महिन्यामध्ये, 15 दिवसाला, 8 दिवसाला. काही काहींचा तसाच लटकलेला असतो, वर्षानुवर्ष लटकलेला असतो, कोणी बदलत नाही, काही नाही. मुळामध्ये आपल्या घरामध्ये वास्तुदोष असेल तर बांधावा. आता माझ्या घरामध्ये कधीच नाही, आम्ही कधीच आयुष्यात कधी बांधला नाही, आम्ही नाही बांधला, गरजच नाही पडली त्याची. कारण की आपल्या घरामध्ये अधिष्ठान असावे स्वामींचे, घरामध्ये कुलदेवतेचा टाक, खंडोबाचा टाक, हे महत्वाचं आहे. घरामध्ये हे यंत्र घ्या, ते यंत्र घ्या, धनलक्ष्मी कुंचन घ्या, काही गरज नाही. घरामध्ये टाक महत्वाचा आहे. कोहळा बांधणं सगळ्यांची गरजेचं नाहीये, असं मी म्हणत नाही की सगळ्यांनीच बांधा, नाही, काही गरज. मी स्वतः बांधत नाही, माझं घर तुम्ही बांधा, काही गरज नाही, बांधलंच नाही मी कधी. प्रत्येक अमावस्याला आपण आपल्या घर आहे ते स्वच्छ ठेवलं पाहिजे. काय होतं, कोहळा तुम्ही बांधता पण आपलं घरच स्वच्छ नसतं. खूप जणांच्या घरामध्ये खूप पसारा असतो, खूप. वास्तू व्हिजिटला मी जातो तर खूप पसारा असतो घरामध्ये, बेडरूम मध्ये पसारा, किचन मध्ये पसारा, एवढा पसारा की खूप पसारा. आपलं घर स्वच्छ पाहिजे, आपलं मन स्वच्छ पाहिजे. प्रत्येक अमावस्याला आपली घरामध्ये साफसफाई केलेली पाहिजे. आपले पंखे असेल, हे असेल, सगळे साफसफाई करायला पाहिजे. आपण ते करत नाही. आपण काय करतो, कोणती वस्तू आणायची, लावायची, झालं. नुसतं वस्तू आणून लावणं हे महत्वाचं नाहीये. घर स्वच्छता पाहिजे, फॅन असेल, घर असेल, स्वच्छता असते तिथे लक्ष्मी असते, लक्षात ठेवा. स्वच्छता असते तिथे लक्ष्मी असते, स्वच्छता तिथे लक्ष्मी. म्हणून आपलं घर स्वच्छ करा. तुम्हाला बांधायचं जरी असेल, असं कंपल्सरी नाही बांधाच म्हणून. मी तो स्वतः कधी बांधत नाही बांधला आपण कधी, घराला कधी नजर लागतच नाही. कारण की उंबरठा पूजन, उंबऱ्याला हळद असेल, गोमित्र असेल ते पूजन, घरामध्ये हवन, घरामध्ये गुरुचरित्र पारायण, नवनाथ पारायण, सगळ्या जी गोष्टी सेवा, ह्या जर घरामध्ये केल्या ना तर तुम्हाला कोणत्याही गोष्टीची नजर लागत नाही, कोहळा बांधायची गरज नाही.
तरी कोणाला बांधायचा असेल तर या पद्धतीने बांधावा. सगळ्यात महत्वाचं, जो कोहळा आपण बांधतोय तो खाली ठेवायचा नाही. शॉपवरून कुठून जरी तुम्ही आणायचा, आणल्यानंतर आपण पाण्याने पहिले धुवायचा. पाण्याने धुवा, कारण खूप जणांचे हात लागलेले असतात. पाण्याने धुवा, खाली डिशमध्ये ठेवलं चालेल. पाण्याने धुतल्यानंतर त्याला स्वस्तिक काढायचं. स्वस्तिक काढल्यानंतर मी स्क्रीनवर दाखवेल आपल्याला. स्वस्तिक काढायचं. स्वस्तिक काढल्यानंतर कोहळा हातामध्ये घेऊन काल भैरवाष्टक म्हणायचं. एक वेळा काल भैरवाष्टक स्तोत्र, एक वेळा वल्गा स्तुक्त, श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप. स्वस्तिक काढून लाल कपड्यामध्ये कोहळा बांधायचा. लाल कपड्यामध्ये. काही जण असं ओपनली बांधतात. ओपन कधी कोहळा बांधायचा नाही. तुम्ही ओपनली कोहळा बांधला त्याची एनर्जीच काही राहत नाही. त्याच्यातून पाणी पडल, तो खराब होईल, सगळं होईल. म्हणून लाल कपड्यामध्ये कोहळा उभा बांधायचा. काही जण आडवा बांधतात. ठेवण्याची पण पद्धत आहे. सगळ्या गोष्टी अर्धवट माहिती, खूप जण जे ना ते अर्धवट माहिती असतात. शेजारच्यानी बांधलं लगे आपण मोठा, त्याच्यापेक्षा एक जण आहे त्यांनी छोटा बांधला, एक जणांनी एवढा मोठा कोहळा बांधून ठेवला. काही भोपळे बांधून ठेवले. माहिती नाही, काही गोष्टी नाही. दुसऱ्याने केलं ती बरोबरी करायला जातो आपण. खूप जण करतात असं. तुमचं घर जर चांगलं असेल तर पहिली गोष्ट बांधू नका. हा सगळा पहिला मुद्दा आहे माझा. माझ्या घरात मी कधी बांधत नाही. बांधायचा असेल, आणायचा, स्वच्छ धुवायचा पाण्याने, त्याला स्वस्तिक लावा, सेवा करायची. लाल कपड्यामध्ये सेवा करून तो घराच्या प्रवेशद्वाराच्या समोर बांधावा. कधी बदलायचा? अमावस्येला एकदा बांधा. जो जितके महिने टिकेल, 5 महिने, 2 महिने, 3 महिने टिकेल, ठेवू शकता, नंतर बदलू शकता, काही हरकत नाही. त्याच्यासोबत आपण खराब झाल्यावर काय करायचं? खराब झाल्यावर तो काढायचा, विसर्जन करायचा, नंतर हातपाय तोंड धुवायचे. हे लक्षात ठेवा. काय खराब झाल्यावर असंच टाकून देता. आणि तुमची जर ओपन जागा असेल, मोकळी जागा असेल, कारण कोहळा पण आता महाग आहे. 100 रुपये, 200 रुपये, कोणी 500, कुठेही महाग आहे. काय करायचं? ओपन जागा असेल, आपला जो पहिला कोहळा खराब झाला असेल तो काय करायचं? त्याच्या ज्या बिया असेल ते लावलं तर कोहळाचं वेल तयार होतं. वेल खूप जणांकडे वेल तयार होतं. ते झालेलं वेल आहे ते त्याच्यावरती काय करता? ते कोहळा ते बांधता. लक्षात ठेवा, ते कोहळा आहे ते बांधता. म्हणून तुम्हाला जर बांधायचा असेल तर अशा पद्धतीने लाल कपड्यामध्ये बांधावा. ओपनली बांधू नका. मी खूप जणांना सांगतो की ओपनली बांधायचं नाही, त्याची एनर्जीच काही राहत नाही. त्याच्यावर सेवा करा. सेवा करून तो बांधावा. नुसतं आणायचं आणि बांधायचं असं नाही करायचं. ओपनली ठेवायचं नाही, सेवा करायची. सेवा करून तो बांधावा. बांधताना नामस्मरण करायचं. तो कोहळा कधी बदलावा? तुम्ही अमावस्याला बदलू शकता, पौर्णिमेला बदलू शकता, काही हरकत नाही. खराब झाला, काहींच्या कोहळ्यामधून पाणी येतं, ह्या गोष्टी होता. कोहळा बांधताना उभा बांधायचा, आडवा नाही. खूप जण आडवा बांधतात. उभा कोहळा बांधायचा. उभा कोहळा बांधून तो ठेवायचा. तो बांधून वर लावायचा, खाली ठेवायचा नाही. पॅक बांधून ठेवायचा. नजर लागत नाही, घराला नजर लागत नाही. काही जण आता आपल्या घरामध्ये प्रवेशद्वारामध्ये काही जण गुरुचरित्र पारायण करतात. गुरुचरित्र पारायण केल्यानंतर तसं नारळ आहे ते पण घरामध्ये लटकून ठेवतात खूप जण. पण त्याची एक व्हॅलिड असते, 1 वर्ष 2 वर्ष. नारळ खराब झालं, विसर्जन करायचं, वाहत्या पाण्यामध्ये किंवा याच्यामध्ये विसर्जन करून टाकायचं. हे लक्षात ठेवा. म्हणून कोहळा जो आहे तो सगळ्यांनीच बांधावा असं कंपल्शन नाहीच आहे. तुम्ही नाही बांधला काही हरकत नाहीये, काही गरज नाही कोहळा बांधायची, काही गरज नाही. आणि चुकीच्या पद्धतीने बांधायचं नाही. त्याच्यावर सेवा घेऊन आपण बांधलं पाहिजे. कोणतीही गोष्ट शास्त्राचा आधार घेऊन, सेवा घेऊन करायला पाहिजे. हे लक्षात ठेवा. अशा पद्धतीने जर बांधला तर तुमच्या घरामध्ये दोष असेल ते. आणि बांधतो कशासाठी आपण? नकारात्मक गोष्टी नाही येऊ. त्याच्यासाठी पर्याय काय आहे? दुसरे पर्याय म्हणजे सगळ्यात पहिले उंबरा पूजन. हळद असेल, गोमित्र असेल, उंबरा पूजन करायचा. घरामध्ये गोमित्र शिंपडायचं. घरामध्ये आपण पारायण असेल, गुरुचरित्र पारायण, नवनाथ पारायण करायचं. स्वामी चरित्र असेल, रोज घरामध्ये काल भैरवाष्टक म्हणायचं. घरामध्ये निगेटिव्ह एनर्जी राहणारच नाही. किंवा घरामध्ये हवन करायचं. घरामध्ये वाईट शक्ती तुमच्या राहणारच नाही राहणार. नजर जी लागत असते, घराला जी नजर लागत असते ना, तर प्रत्येक अमावस्याला घराचा एक नारळ उतारा करायचा. सोपं आहे. नारळ 7 वेळा उतरून कचऱ्यामध्ये टाकून द्यायचं. आणि दुसरी गोष्ट, नारळ घ्यायचं, त्याच्यावर कापूर ठेवायचा. कर्पूर होम नारळ घ्यायचं, त्याच्यावर कापूर ठेवायचा. नारळ पूर्ण सोलून घ्यायचं, थोडं हातामध्ये धरायसाठी ठेवायचं, त्याच्यावर कापूर ठेवायचा आणि ते नारळ जाळून
पेटवायचं, ते कापूर आहे तो पेटवायचा, घरामध्ये सगळीकडे फिरवायचा. असं केल्यानंतर घरामधील वाईट शक्ती जी काय असेल ते सगळे निघून जाते. सोपे उपाय आहे, काही आवश्यकता नाही तुम्हाला कोळा ना हे ना, काही गरज नाही. आता माझा स्वतःचा अनुभव आहे ना, आमच्या घरामध्ये पण कोणी बांधत नव्हते, नाही बांधत. आमच्या एरियामध्ये सगळेजण बांधतात, कोणी अर्धा उलटा बांधतं, कोणी आडवा बांधतं, कोणी ओपन बांधतं, कोणी असं बांधतं. त्याचा फरक असं काही नसतं, ते नुसतं मनाला समाधान आहे. आपल्या मनाला आपण सांगतोय फक्त बाबा कोळा बांधला म्हणजे सगळंच व्यवस्थित होईल, असं नसतं. म्हणून काही गोष्टी आहेत, त्याचं शास्त्र आहे, ते समजून घेतलं पाहिजे. तुम्हाला बांधायचं जरी असेल तर लाल कपड्यामध्ये बांधा, त्याच्यावर सेवा घ्या, स्वस्तिक काढा, त्याचं पूजन करा, सेवा करा, कालभैरवाष्टक म्हणा, आणि मग नंतर कोळा आहे ते घराच्या वरती बांधा. ते खूप दिवस राहील. खराब झालं काढून टाकायचं, विसर्जन करायचं, आणि त्याचं जे बिया असेल ते आपल्या घराच्या तिथं लावा. खूप मोठं झाड होतं, त्याचं वेल होतं तयार, वेल खूप मोठा तयार होतो, आणि त्या वेलाचं तुम्ही नंतर मग तेच कोळा तुम्ही परत बांधू शकता. असं आहे, असं शास्त्रानुसार आहे, असं प्रत्येकाने करावं. आता खूप जणांचा फ्लॅटमध्ये असेल, फ्लॅटमध्ये पण मी बघतो खूप ठिकाणी असतं, दरवाजाच्या वरती टांगून ठेवतात. ते दरवाजाच्या वरती टांगून त्याचा काही फायदा नाही. एक्झॅक्ट दरवाजाच्या वरती, प्रवेशद्वाराच्या करताना आपल्या डोक्याच्या वरती तो यायला पाहिजे. आपण जेव्हा एंट्री करतो तेव्हा डोक्याच्या वरती यायला पाहिजे. कोणी कोणत्या कोपऱ्यात ठेवतं, कोणी कोपऱ्यात ठेवतो, मध्यभागी ठेवायला पाहिजे. त्याच्यामधून जो कोणी येणारा व्यक्ती ना त्याच्यामधून यायला पाहिजे, असं सेन्स लक्षात ठेवा. कोणी कोपऱ्याला बांधतं, कोणी इकडे बांधतं, असं काही नाहीये. आता काही वेळेस आपलं शॉप असेल, दुकान असेल, दुकानाला बांधताना पण आपल्या प्रवेशद्वाराच्या एंट्रीला ठेवायचं. प्रवेशद्वाराच्या वरती आपल्याला लागलं पाहिजे, लक्षात ठेवा. प्रवेशद्वाराच्या वरती लागलं पाहिजे. दर अमावस्या किंवा पौर्णिमेला बदला. त्यातून पाणी पडत असेल, आता खूप जणांचे कोळे खराब होता, मग खूप जण म्हणतात आमचं वास्तुदोष आहे, असं आहे. असं काही नसतं. हे बघा, कोणतीच जागा असेल ना त्याला दोष असतो, अशी कोणतीच जागा नाही त्याला दोष नाहीये, बरोबर ना. कोणती जागा आहे, काही काहींचे स्वतःचे घर नाही. आता माझ्याकडे असे खूप जण आहे त्यांचं स्वतःचं घर आहे, तरी पण ते म्हणतात आमची वास्तू दूषित आहे, आमचं असं आहे, आमचं तसं आहे. काही काही जण आहे त्यांना स्वतःचं घर नाही, ते किरायाच्या घरात राहता किरायाच्या घरामध्ये राहून त्यांचं आयुष्य जगत असतात. त्यांचं स्वप्न असतं की आम्हाला नवीन घर असावं, आणि ज्यांचं स्वतःचं घर असतं ते घरामध्ये चुकीच्या गोष्टी म्हणतात की आमचं घर खराब आहे, आमचं हे ते. तुम्ही वास्तू तथास्तु, वास्तूला तुम्ही जर दोष दिले तर वास्तू तुम्हाला तसा आशीर्वाद देते. वास्तू तथास्तु म्हणते. म्हणून आपल्या घराला कधीही चुकीचं म्हणू नका. आपलं घर चांगलं आहे, आपल्या घराला कधीही नाव ठेवू नका. पोळा बांधायचा नाही बांधायचा तो तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे, काही आवश्यकता नाहीये. तुमच्यावर डिपेंड आहे सगळ्या गोष्टी. आतापर्यंत बांधत असले ठीक आहे, याच्यापुढे नाही बांधला काही फरक नाही पडत, काही आवश्यकता नाही. बांधला तर नियमाने बांधावा, लाल कपड्यामध्येच बांधावा, ओपनली कोहळा बांधू नये, त्याची शक्ती राहत नाही. जी गोष्ट आपल्या नजरेला दिसते त्याचं किंमत संपलेली असते, लक्षात ठेवा. जी झाकलेली असते ना त्याचं किंमत असते. आपण म्हणतो ना झाकली मूठ 1.25 लाखाची. म्हणून कोणतीही गोष्ट ना ती झाकलेली असते ना त्याचं कुतूहल असतं, तसं असतं की हे काय आहे, कशासाठी आहे. म्हणून कोणतीही गोष्ट झाकलेली असती त्याची किंमत असते. आपण कोणतीही सेवा असेल, आपण कोणतीही सेवा करत असेल, आपण लोकांना नाही सांगितलं ना त्याची व्हॅल्यू वाढते. आपण लोकांना सांगितलं ते सेवेचं महत्व कमी होतं, हे लक्षात ठेवा. हा खरा अनुभव आहे. झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो. श्री स्वामी समर्थ.